मी गेलो होतो इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सेमीफायनलचा सामना बघण्यासाठी. मोठ्या संख्येने लोक मैदानाकडे जात होते. सामना नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार होता. मी मॅच बघायला 10 मिनिटे उशिरा पोचलो तेव्हा पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. मैदान सुकवण्यासाठी काही प्रयत्न सुरू होते. शेवटी पाऊस थांबला व सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियाची टीम प्रथम फलंदाजी करत होती आणि त्यांची सुरुवात सुद्धा खूपच चांगली झाली होती. मैदानातील दर्शक हे खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी खूपच चांगला प्रयत्न करत होते. डी.वाय. पाटील स्टेडियमची आसन क्षमता 45,000 आहे आणि जवळपास मैदान पूर्णपणे दर्शकांनी खचाखच भरलं होतं. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आला होता आणि दर्शक त्याचा मनमुराद आनंद लुटत होते. ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा मोठा डोंगर रचला होता आणि हे जे टार्गेट होतं हे अशक्यप्राय वाटत होतं, कारण याच्या अगोदर एक दिवसीय महिला क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या कोणत्याही टीमने केला नव्हता. भारताची सुरुवात अतिशय वाईट झाली, कारण भारताचे दोन्ही सलामीचे बॅट्समन हे लवकर आऊट झाले. सबंध भारतीयांना शेफाली वर्मा आणि स्मृती मंदानाकडून खूपच अपेक्षा होती, पण दुर्दैवाने त्यांच्या विकेट्स लवकर गेल्या. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या जेमिमा रॉड्रिक्सने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हरमनप्रीत कौर यांची खूपच चांगली साथ लाभली. जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौर यांची पार्टनरशिप खूपच चांगली झाली आणि भारताला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं त्यांनी. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर जी खूपच चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत होती, ती 89 धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौर जेव्हा बाद झाली तेव्हा भारताची धावसंख्या होती 226, म्हणजेच भारताला हा सामना जिंकण्यासाठी आणखी 113 धावांची आवश्यकता होती. हरमनप्रीत कौर आऊट झाल्याच्या नंतर दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी सुद्धा खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. काही वेळाने दीप्ती शर्मा आणि रिचा घोष ह्या सुद्धा बाद झाल्या. आता सामना जिंकण्याची मुख्य जबाबदारी होती ती जेमिमा रॉड्रिक्सवर. जेमिमा रॉड्रिक्स चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना अमरजोत कौरची सुद्धा तिला खूप चांगली साथ लाभली आणि शेवटी भारताने हा सामना जिंकला. अतिशय रंगतदार सामना झाला आणि हा जो सामना आहे हा सामना मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. मैदानामध्ये जो अनाउन्सर होता ना तो खूपच जबरदस्त होता. त्याने प्रेक्षकांना एवढं खिळवून ठेवलं ना की आणि वेगवेगळे टास्क तो प्रेक्षकांकडून करून घेत होता. मध्ये त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी तुमच्या मोबाईलच्या फ्लॅश लाईट्स चालू करा आणि तो जो नजारा होता ना तो अस्मरणीय होता, ज्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. मैदानामध्ये एका काकाचा भन्नाट डान्स आम्हाला पाहायला मिळाला. पूर्ण मैदानामध्ये 99.99% लोक हे भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी आले होते, पण त्या मैदानामध्ये 2 ढोलक वादक होते, ते ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला सपोर्ट करत होते. म्हणूनच त्यांनी प्रेक्षकांच्या खूप साऱ्या शिवाय ऐकल्या. ह्या ऐतिहासिक सामन्याच्या आठवणी या आयुष्यभर स्मरणात राहतील.